नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। मात्र या मूक मोर्चाला हिंसक वळण लागलं। काही उपद्रव्यांनी शासकीय आवारात उभ्या असलेल्या 8 ते 10 वाहनांची तोडफोडही केलेली आहे। तोडफोड, दगडफेक आणि पोलिसांचा लाठीमार हा राडा आहे नंदुरबार शहरातील। आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्यांची काही उपद्रव्यांनी तोडफोड सुरू केली। यावेळी संतप्त जमावानं उभी असलेली गाडीही उलथवून टाकली। त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतरही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यानं अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्या। या घटनेत काही तरुणांसह पोलीस कर्मचारीही जखमी झालेत। माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती झाली। तर सर्व नागरिकांना माझी आवाहन आहे, पोलीस प्रशासनाने त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आता सुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्याला हाताळत आहे। कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची कोणी कृती करू नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। नंदुरबार शहरात 16 सप्टेंबरला 2 युवकांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद झाला। सूर्यकांत मराठेनं भर रस्त्यात जय वळवी या युवकावर चाकूने हल्ला केला। या घटनेत जखमी जयेश वळवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी सूर्यकांत मराठेला अटक करण्यात आली। दरम्यान खटला जलदगती न्यायालयात चालवा, आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी आदिवासी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली। त्याच पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरात बंद पाळत जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला। मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागल्याचं बघायला मिळालं। नंदुरबार येथे घडलेल्या घटनेच्या विरोधामध्ये आज पिंपळनेर पंचक्रोशीतील सर्वच आदिवासी संघटना रस्त्यावर उतरल्या। आज पिंपळनेर बंदची हाक देण्यात आली। जे वळवी यांना न्याय मिळाला पाहिजे, जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा ही झाली पाहिजे, ही आमची सर्व संघटनांची मागणी आहे। आणि पोलीस प्रशासनाला आणि तहसील साहेबांना मी विनंती करतो की आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, म्हणून आपण वरच्या स्तरावर पत्रव्यवहार करावा ही आमची विनंती आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चा आल्यानंतर मयत वळवीचे नातेवाईक आणि काही जण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले। त्यावेळी मोर्चातील काही उपद्रवींनी बळजोरी करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातही शिरण्याचा प्रयत्न केला। दरम्यान मयत वळवी यांचे नातेवाईक आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोर्चेकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं, परंतु मोर्चामधील उपद्रवी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। अखेर पोलिसांनी उपद्रवींना बाहेर काढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।